नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऋतुराज वसंताने सृष्टीवर हळूवार पाऊल ठेवले आहे. वसंत ऋतू हा फुलांचा ऋतू मानला जातो. सृष्टीत सुंदर सुंदर रंगांची उधळण करीत वसंत ऋतू आला आहे. वसंत ऋतूत झाडांना, वेलींना नवीन पालवी फुटते. झाडे, वेली, लतांवर सुंदर फुलांना बहर येतो आणि या सुगंधाने सर्व वातावरण प्रफुल्लित होऊन जातं. असाच काही अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. तो म्हणजे मी लावलेल्या स्नेक प्लांटला सुंदर फुलं आली आहेत. या वनस्पतीला क्वचितच फुलं येतात. ही फुलं दुर्मिळ असतात. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसंत ऋतूची चाहूल लागली ती आमच्या स्नेक प्लांटला तुरा येऊ लागला. वसंत पंचमीच्या या काळात स्नेक प्लांटवर अगदी गर्द पानातून सुंदर तुरा दिसायला लागला. आपण स्क्रीनवर पाहताय तोच हा तुरा. 2 वर्षांपूर्वी ही छोटी छोटी रोपं मी कुंडीत लावली होती. हिरव्यागार पानांमधून हा पाचूचा तुरा उंच उंच वाढू लागला आणि या वनस्पतीचं सौंदर्य आणखीच खुलायला लागलं. हा व्हिडिओ मी संध्याकाळच्या वेळी शूट केला आहे. विलोभनीय अशा सूर्यास्ताची ही वेळ आहे. आकाशात लाल, गुलाबी, सोनपिवळ्या, तांबूस रंगाची उधळण झाली आहे. या सोनपिवळ्या कोवळ्या उन्हात या वनस्पतीचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतंय. त्यावेळी मला राजकवी भा. रा. तांबे यांच्या सूर्यास्त या कवितेची आठवण होते. राजकवी भा. रा. तांबे यांनी त्यांच्या सूर्यास्त या कवितेत या संध्याकाळचं सुंदर लोभस असं वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर. विलोभनीय अशा सूर्यास्ताचं किती सुंदर वर्णन ते या कवितेत करतात. या व्हिडिओच्या निमित्ताने मला त्यांच्या या कवितेची आठवण झाली. या उन्हात हिरवी पानं अधिकच उठावदार दिसत आहेत. या सोनपिवळ्या उन्हात पानांना सोनसळी झळाळी, अगदी तसाच म्हणतात ना गोल्डन ग्लो आला आहे. अंगणात, बाल्कनीत ही वनस्पती लावली जाते. आणखी तिचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात. 2 वर्षात ही रोपे एवढी वाढून तयार झाली. घराची शोभा वाढवण्यासाठी स्नेक प्लांट ही वनस्पती घराची शोभा वाढवण्याबरोबरच हवेतील विषारी घटक शोषून हवा शुद्ध करणारे इंडोअर एअर प्युरिफायर प्लांट आहे. ही वनस्पती रात्रीही ऑक्सिजन सोडते, घरातले वातावरण प्रसन्न करते आणि ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा करते, हवा शुद्ध करते, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि इतर घटक शोषून घेते, हवेची गुणवत्ता सुधारते. अशा या वनस्पतीचा फायदा सांगितला जातो. वास्तुशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा आणते असे मानले जाते. या वनस्पतीची पाने अगदी हिरवीगार, डोळ्याला सुखद वाटणारी आहेत. ही वनस्पती घरात असणं शुभ मानले जाते. घरात सुखशांती, समृद्धी येते अशी मान्यता आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते मानले जाते. या वनस्पतीला फुलं येणे सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. प्लांटला फुलं येणे ही
दुर्मिळ पण मन प्रसन्न करणारी आनंददायी घटना आहे. फुले येणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आर्थिक समृद्धी, भाग्योदय आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रचंड वाढीचे ते प्रतीक मानले जाते. फुले आल्यावर ही ऊर्जा आणखी वाढते असे मानले जाते. छान सुगंध देणारी ही फुलं घरातील वातावरण प्रसन्न करतात. संध्याकाळी ही फुलं उमलण्यास सुरुवात होते आणि रात्रीची ही सर्व फुलं फुलतात. अतिशय सुंदर पांढरी अशा या फुलांचे घोस आहेत. तुऱ्यावर खाली असणाऱ्या फुलांपासून ही फुलं उमलायला सुरुवात होते. सुगंध अतिशय सुंदर आहे. घरात येताच ते लक्षात येते. दिवाळीच्या फुलझडीप्रमाणे ही सुंदर देखणी फुलं त्याच्या छान सुंदर सुवासाने घरातील वातावरण प्रसन्न करून सुवासाने अगदी घर भरून टाकते. मागच्या दिवाळीत अशीच आमच्या कोरफडीला छान सुंदर फुलं आली होती. त्याचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केला आहे. अजूनही तो आपण पाहिला नसेल तर आपल्या वाहिनीवर नक्की पहा. ही छोटी छोटी छान सुंदर फुलं त्यांच्या सुंदर सुगंधाने आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात. यातील काही कळ्या उमलल्यात तर काही अजून उमलायच्या बाकी आहेत. भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि काही फुलं उमलली ती अतिशय सुंदर दिसत आहेत. स्क्रीनवर आपण बघताय छान सुंदर फुलं. वसंत पंचमीच्या दिवशी ही फुलं उमलली आहेत. पांढऱ्या फुलांना छोटीशी हिरव्या रंगाची छटा आहे. अतिशय सुंदर अशी ही छान फुलं. रात्रीच्या वेळी ही फुलं छान सुंदर उमलतात. मी पण ही फुलं पहिल्यांदाच पाहते आणि त्यामुळं त्याचा आनंद खूप 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 मोठा आहे. अवर्णनीय असा आहे. हिरव्या हिरव्या पानातून बहरलेली तेजोमय प्रकाशाची चांदण्यांसारखी ही सुंदर फुले आम्हाला निसर्गाने अर्थात वसंत ऋतूने दिलेली सुंदर मौल्यवान भेट आहे. ही सुखद आनंदमय भेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी जपून ठेवली आहे. माझ्या दृष्टीने ही एक मनाला आनंद देणारी, शांत करणारी आणि निसर्गाच्या जवळ नेणारी एक सुंदर अनुभूती आहे. आपणही सुंदर फुले पहा आणि आनंदी व्हा. या वनस्पतीचे असे अनेक फायदे असले तरी लहान मुलांना या वनस्पतीपासून दूर ठेवावे.
ही फुलं अतिशय नाजूक, लहान, हिरवट पिवळ्या रंगाची आहेत. प्रत्येक फूल जणू छोट्या ताऱ्यासारखे दिसते आहे. गोड, मोहक, सुगंधी असा त्यांचा सुवास दरवळत आहे. या हिरव्या पानांमध्ये एकाच वेळी असंख्य चांदण्या चमकत आहेत. त्यांच्या या विलक्षण सुगंधाने आणि तेजस्वी सौंदर्याने मन हरवून जाते. अशी ही घराची शोभा वाढवणारी, हवा शुद्ध करणारी, नॅचरल एअर प्युरिफायर म्हणून ओळखली जाणारी, वास्तुशास्त्रानुसार सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाणारी अशा या फुलांचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.